नमस्कार माझे कोकणी बांधव. मला एक असा प्रश्न आलेला की तळखंबा ब्राह्मणी आकार म्हणजे काय? तर आम्ही बौद्ध आहोत, पण पूर्वी आमचे आजोबा पणजोबा गाव चालवत. त्यांच्याशिवाय गाव कोणतंच काम करत नव्हतं. पण आता तसं काहीच राहिलेलं नाही आणि आमचं खूप नुकसान झालं. 50 वर्ष पण काहीही नीट नाही. तुम्हीच मार्गदर्शन करा. विषय असा आहे तळकंबा आणि ब्राह्मण कसं असते, ह्या जाती धर्म ह्या माणसाने वाटलेल्या आहेत. नरदेहाकडे तत्वप्रणाली ही एकसारखीच असते आणि काही असो, पण हिंदू धर्मात हा आपला राडगाट म्हणा, आपलं पंचांग म्हणा, फार प्रलभतेने मांडलेला आहे. त्याच्यावर जेवढा तुम्ही विचार कराल तर आपल्या त्या बुद्धीच्याही पलीकडचं आहे. तळकंबा हे असं तत्व आहे, मी मागील काही व्हिडिओत बोललो पण असेन, तरी पण मी आपलं बोलतो. तळकंबा म्हणजे आपल्या राठीप्रमाणे, आपल्या मूळ पुरुषाप्रमाणे. मी मागच्या व्हिडिओमध्ये मूळ पुरुषाचं बोललो. आपल्याला सुख समाधान ऐश्वर्य पाहिजे असेल तर मूळ पुरुषाची तत्वप्रणाली चालवावी लागते आणि त्याची सेवा करावी लागते. तळकंबा आणि ब्राह्मण. तळकंबा हा विषय असा आहे की एखादा लहान असताना जी व्यक्ती जाते, म्हणजे ज्याचं लग्न नाही झालं, अशाला तळकंबा म्हणतात. मग तळकंब्याकडे एवढी ताकद का? कुडी वाढे कुबुद्धी वाढे. जेवढं मूल लहान तेवढी त्याच्याकडे पुण्याही अधिक. आणि जसं जसं ह्या आपल्या युगात येते ते सज्ञान होते आणि विकाराचं वाढ होते आणि मग त्याची ताकद कमी होते. तळकंबा म्हणजे लहान असताना गेलेला देह आणि हा भैरवाशी त्याचा जोड असतो आणि भैरवाशी जोड असल्यामुळे त्याला एक ताकद असते आणि हा तळकंबा आहे, हा बऱ्याच गोष्टी असा बाजूला करू शकतो. आणि आकारी ब्राह्मण, आकारी ब्राह्मणाचे 2 प्रकार असतात. एक वाटमार्गी पण असतो आणि एखाद्या वेळे तो वाटमार्गी म्हणून ब्राह्मण पण असतो. ब्राह्मण तत्व असं आहे की ते राटघाट चालवते आणि ब्राह्मण तत्व हा राठीतला एखादा जर मनुष्य असेल, म्हणजे वसापैकी, तर तो त्याच्याकडेही चालतो. आणि ही दोन्ही तत्व एवढी चांगली आहेत, परंतु एक आहे, त्यांचं जर काय चुकलं तर मात्र ती सळो की पळो करतात.
एखाद्याचं लग्न न होणे, मुलं न होणे, आर्थिक बाजूने लंगडा करणे, तुम्ही कुठेतरी मंदिरात गेलात तेवढ्यापुरतं जोडून घेतलात तर तो प्रचिती झटकन देतो. आकारी ब्राह्मण हा शांत आहे. तो तसा म्हणजे थोडंफार जरी काय झालं नाही, साथ देत नाही, पण फटका देत नाही. पण म्हणजे निंबा निर्वशी म्हणा किंवा तळकंबा म्हणा, या 2 भाषा आहेत. तर त्याप्रमाणे हे तत्व आहे. आणि त्याच्यानंतर असा की आम्ही बौद्ध धर्मात गेलो. मी 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ टाकला त्याच्यात मी म्हणजे कोणीतरी खरोखरच म्हणजे चांगल्या माणसाने प्रश्न विचारलेला आणि व्हिडिओ लहानच आहे, फक्त ते तेवढ्याच विश्लेषण केलं आणि त्यावेळी मी दोन्हीतला फरक सांगितला. आणि ही जी तत्वप्रणाली येते, ज्यावेळी आपण धर्म बदलतो त्यावेळी आपण आपला म्हणजे आजोबा पणजोबा ह्यांची रीतरिवाज, ह्यांचा कुलाचार, चालणारी तत्व ही मग आपल्याकडे चालत नाही. चालत नाही म्हणजे का? कारण आपण त्यांचं काहीच करत नाही. आपल्यासाठी ती सुख मांडत असतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्याचे फटके बसतात. मी नाव नाही घेणार. माझ्याकडे एक मुस्लिम व्यक्ती पण आलेली होती. अगदी ऑक्सिजनवर होती. त्याचा मित्र म्हणजे पाटील नावाचा. मी त्या व्यक्तीचं नाव नाही सांगणार, कारण कसं आहे, प्रत्येक धर्मात कोणावर कसा अन्याय करतील हे काय मला हे नाही. मी काय धर्म मानत नाही, ह्याच्या आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्याकडे येतो त्या परमेश्वर हा एकच आहे. त्याप्रमाणे भगवंत जे काय सांगेल ते त्याला सांगायचं, त्याच्यातून त्याला गुण येतो. माध्यम मी असतो, म्हणजे माझ्या हातून काय घडते असा काही विषय नाही. तर त्याच्या पूर्वजाचा असं म्हणजे त्याच्या वकार होत्या आणि तिथे कुठलं तरी मला ज्यावेळी त्याने फोन केला त्यावेळी मला ते असं काळ्या सालीचं झाड दिसलं आणि तिथे तो कोंबडा द्यायचा आणि ते एका वकारीवरून त्याच्या 3 वकारी झाल्या. पण त्यावेळी ही व्यक्ती लहान होती, पण त्याला फक्त आठवत होतं की बाबा आपले वडील असं करत होते. पण त्यावेळी धर्म स्वीकारलेला होता, पण ते गपचूप करायचे. त्याच्यानंतर मी त्या माणसाचं बघितलं तर त्याची म्हणजे त्या धर्माप्रमाणे त्यांचा कुलाचार व्यवस्थित होता. तर मी म्हटलं एक अगोदर ते म्हटलं भक्ष्य वगैरे देत होते, तर म्हटलं त्या व्यक्तीला एवढंच सांगा, जे काय वडील देत होते ते मी देतो. हे नुसतं बोलल्याबरोबर त्याचे रिपोर्टच बदलले. आता हा विषय शेवटी कसं आहे, अंधश्रद्धेवाले काही म्हणू शकतात, असं कसं होऊ शकते, आणि तेच म्हणतात काय आम्हालाही तसंच वाटते, असं कसं होऊ शकते. परंतु दैवी लीला ही फार वेगळी आहे. खरोखर माणूस तो 3ऱ्या दिवशी बाहेर आला, त्याने ते काम केलं. नाव साधारण त्या व्यक्तीचं हिंदूंप्रमाणेच होतं आणि ज्यावेळी ती व्यक्ती माझ्या समोर आली त्यावेळी मीच थोडासा हे झालो. अरे म्हटलं आपण सांगितलं खरं, पण ह्याला उद्या लोक त्रास दिला तर. तरी पण तो म्हणायला लागला काय असेल ते मी ते करेन. तोही काही गोष्टीला घाबरत होता. म्हटलं हे बघ बाबा, तू तुझ्या हिशोबाने कर, मी काय हे नाही. आता मला त्यावेळी जे काय जाणवलं ते बघ, किंवा म्हटलं तू तुझ्या ह्याच्या हिशोबाने किंवा तुमचेही कोणतरी ज्ञानी असतील त्यांच्याकडे जा, त्याला काहीतरी पर्याय शोध, कारण कोणाचा कोणावर आक्षेप नको. पण त्याने तर काय असेल ते केलं. काय त्याने ते म्हणलेलं मला जे काय करायचं ते मी करणार. सगळ्या गोष्टी त्याच्या स्थिर स्थावर झाल्या.
आता तसंच माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती आणि ती पण बौद्ध धर्मात गेली, पण तो माणूस मानकरी, पाचात बसणारा, म्हणजे त्याचा पूर्वज. त्याच्यानंतर ह्या आपल्या राजघाटात काही लोक असे असतात की ते बाबा मलाच मिळायला पाहिजे. एखाद्याने सांगितलं की बाबा हे 4 दिवस तू कर, त्याच्यानंतर मी आल्यावर काय ते बघेन. पण तोच मालक बनतो आणि हा तो पाहुणा असतो आणि तो ह्याला पाहुणा करतो. त्याच्यानंतर जो राबत असतो तसेच आपल्या राठीतली माणसं असतात. तो काय कामाचा नाही, हा बरा आहे. पण मान देवाने दिलेला असतो. या राठीतले 5 काय बदलू शकत नाही आणि ते तत्व असतेच. आणि त्या व्यक्तीला भयंकर त्रास. बरं, अशी गरिबी नाही, घरात पैशाचा ओघ, म्हणजे लाख रुपये आज जरी खर्च करायचे म्हटले तरी काय फार मोठं काय विषय नव्हता. परंतु घरात आजारपण, कोणाचं कोणाला मत नाही. ते माझ्या गादीकडे आले. मी न्याय बघायला गेलो तर मला ते जमेना. मी म्हटलं तुम्ही जावा. व्यक्ती म्हातारीच होती, काय ते गाडी घेऊन आलेले, पण तिथे एक नारळ ठेवा आणि या. आणि त्या एवढा एवढा दगड होता असं तेच सांगत होते मला. तिथे गेले, नारळ ठेवला आणि अचानक मात्र त्या म्हाताऱ्याने ते जी देवाची रूम होती ती तशीच ठेवलेली. म्हणजे त्याचं मन, अंतर्मन सांगत नव्हतं हे मला, मी हे काय बाजूला करणार नाही, हाय ते राहून देत, आपल्या हाताने नाही सेवा झाली तरी मी ते कुठे पाण्यात सोडणार नाही किंवा काय करणार नाही. असला मोठा काळा नाग त्या मंदिर, म्हणजे त्यांचं जे देवाचं घर होतं त्याच्यातून आला आणि एवढा दगड होता, त्याला असा फेरा घातला. म्हणजे हा माणूस लहान असताना त्यावेळी पूजा, नंतर पूजा वगैरे सगळं बंदच केलेलं, तर तो ह्या स्थितीत एवढा दगड झाला. दगड वाढत नाही ना, दगड आहे तसंच राहतो. आता हे काय मी बघितलेलं नाही असं ते सांगत होते. म्हटलं ठीक आहे, मग आता त्याच्यावर अविश्वास ठेवायचा हे तरी कसं. ते ठेवून आल्याच्या नंतर पण त्यांनी मला तिथे ते दिसले, वस्तू दिसल्यावर मला फोन केला. म्हणलं असं आहे. म्हटलं काही करू नका, पाया पडा आणि या, तुम्हाला दर्शन झालं. इथे आल्यावर मला सगळा न्याय दिसायला लागला, म्हणजे प्रचिती आहे. आणि मी त्यांचा हे करून ते दिलं. त्यांची बायको आजारी होती, ती त्याच्यातून बरी झाली. भावनेपोटी म्हणलेलं मी आता ते सगळंच काय नाही, मी आहे ते करतो. पण मी सांगितलं असं नाही, लगेच काय म्हटलं तो काय फरक पडत नाही, पण आपण जाणीवेने घ्यायचं आणि अंतरीचा भाव हा महत्त्वाचा असतो. साक्षात देवते कोण? आई आणि वडील. आई वडील, आपल्या आजी आजोबा, पंजोबा पणजी, ह्यांचंच ब्लड आपल्यात आहे. मग त्यांना जर कुठेतरी नेऊन पाण्यात टाकलं, हा भ्रम आहे. असं नाही होत. अरे रक्त तेच आहे, मग तो कुळाचार करावाच लागेल. करायचा न करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. किंवा जर एखादा म्हणत असेल हे का हे चुकीचं आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा. बाबा माझी कंडिशन ही आहे, मी काय करू? ते मार्गदर्शन करतील. बौद्ध धर्म सुद्धा काय साधा नाही, तो पराकोटीचा आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करायची आहे. षडरिपूंवरती विजय मिळवायचा आहे. हा आपला हिंदू धर्म हा साधा आहे. ह्याच्यात खूप मोबा आहेत. साधू संतांनी त्यासाठी ते दगड ठेवलेले आहेत. विकृती ही प्रत्येक जातीत आहे. आपल्यावर आक्रमण झाली, त्यांना सपोर्ट दिला ते त्यांचे झाले, विरोध केला ते दुसरे झाले.
त्याच्या पुढे काळे आणि गोरे झाले आणि धर्मात तेढ लावणारे लोक जन्माला आले. म्हणून लोक काय सांगतात ह्याच्यापेक्षा प्रॅक्टिकली काय आहे हे बघायचं, त्याच्यातून माणूस सुटतो. कारण पुस्तकं वाचून सुटता येत नाही, तोटाच होतो. तुकाराम महाराजांनी, एक बाई आली, माझा पोरगा जास्त गुळ खातो. तुकाराम महाराज काहीच बोलले नाहीत, कारण तुकाराम महाराजांना गुळ खायची सवय होती. तुकाराम महाराजांनी आपण आधी 8 दिवस गुळ सोडला आणि नंतर सांगितलं, त्या मुलाच्या हातात एक गुळाचा खडा दिला आणि सांगितलं, काय बाबा ह्याच्यानंतर तू गुळ खाऊ नकोस, गुळ चांगला नसतो, जंत होतात, थोडा खा कधीतरी. तो मुलगा ऐकला, कारण ती सवय तुकाराम महाराजांना होती. आज असं आहे, एखादा माझ्याकडे आला, तो दारू पितो, त्याला काय करूया? मी काय सांगणार, मर्यादेत जावा, तिथे काहीतरी कारण सोडलेलं आहे. मग आम्ही काय म्हणणार आहे काय? सगळा आपल्यावर पण परिणाम झाला पाहिजे, तो तुझं काम करणार आहे त्याच्यावरही परिणाम झाला पाहिजे. ह्या जगात आहे काय तसं? नाही. ते संत होते, परंतु आपल्या राटीत मात्र ती ताकद आहे. त्या दगडाकडे तसा न्यायनीती करून घेतली आणि त्याला सांगितलं तर काही गोष्टी त्याही घडतात. हा माझाही अनुभव आहे. आपली राटी फार वेगळी आहे. म्हणून तुम्हाला मी जे काय सांगितलं की निंबा किंवा तळकंबा हा भैरव तत्वाशी जोड आहे. आणि भैरव हा कसा आहे? तो शिवाचा अवतार आहे. ब्रह्मदेव चुकला तर मान पण छाटली त्याने. तिथे काय, कारण तो संसारी नाही, त्याला चूक आणि बरोबर एवढंच कळते. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला फक्त बोलायला सोपी वाटते, पण कुठल्या तत्वाशी तिचा जोड आहे? कारण ते भैरव तत्वाशी जोड आहे, म्हणजे हे प्रत्येकात असते. तो अमुक जातीतला आहे, अमुक हे आहे, ह्याच्याशी लेनदेन काही नाही. त्याला चूक की बरोबर एवढंच कळणार. तू ते मानत नाही तर शिक्षा करणारच. बरं, त्याला कोण अडवू शकत नाही. आम्ही काय म्हणणार, अरे आमचाच तळकंबा, आमचाच निंबा, आम्हाला कसं? अरे देहबुद्धी त्याने सोडलेली आहे, तो सूक्ष्म तत्वात आहे. तुझ्या चुकीला तो चुकच म्हणणार आणि तुझ्या सेवेला पण तो मानही देणार. हे असं आहे. त्यामुळे मी असं नाही म्हणत की आता प्रत्येक धर्मात, मी असंही बघितलेलं आहे, अगदी काही धर्मगुरू सुद्धा, आपल्या हिंदूत तेवढी एक मोकळीक आहे, परंतु काही धर्मात असं आहे, मासे खायचे नाही, मटण खायचं नाही, दारू प्यायची नाही. ते पाळलं तरच ते आहे, बंधन आहेत. आपल्याला फक्त ब्राह्मण वर्ग सोडला तर आपण सगळे मोकळे आहोत. लिंगायत समाज सोडला तर आपण सगळे मोकळे आहोत. तसं काही धर्मात नाही. बौद्ध धर्मात फार वेगळं आहे, ते तेवढं पाळायला पाहिजे. आणि बौद्ध धर्मात तर षड्रिपूवरती फार मोठंही आहे. ते पेलेल का? आपल्याला ते पचेल का? मग आपला जो सुगम मार्ग आहे तो बघायचा.
प्रत्येक जातीत संतांनी जन्म घेतला. मग ते संत होते कोण? अहो, तो देवाचा अवतार होता. संत चोका होता कोण? तो संतच होता. त्याच्यासाठी जोहारगिरी पांडुरंगाने केली, म्हणजे तो केवढा मोठा संत. तुकाराम महाराज केवढा मोठा संत. रामदास स्वामी केवढा मोठा संत. पण ह्या समाजाने, ज्ञानेश्वर माऊली केवढे मोठे संत, पण ह्या आपल्या समाजाने त्यांना खूप छळवणूक केली. तो जन्माला का आले तिथे हे प्रत्येकाला दाखवायला. आपण फक्त ते समाजात एखादा जन्माला आला की आपण त्याचं तुंतुन वाजवतो आणि त्याच्यात अडकतो. त्याचं आचरण घेतो का? तर नाही. समाज कसला? तुम्ही केलेला समाज. संत तुमचे आहेत, तुमच्या समाजातले आहेत. अरे ती देवाची देण आहे मानवतेसाठी. इथे बघायचं. आपल्याला जे जमत नाही ते नाही करायचं. आपण विवेकाने घ्यायचं. मी आता जे काय बोलतो आहे, मी तुम्हाला त्याचा फरक सांगितला. आणि विचारणाऱ्याने प्रश्नसुद्धा माझ्या कालच्या व्हिडिओला अनुसरून टाकलेला आहे आणि अतिशय योग्य टाकलेला आहे. त्यामुळे मी हे उत्तर दिलेलं आहे आणि तो जाणकार आहे. कारण मी जे काय बोललो आहे सगळ्याच गोष्टी, कारण ते वेगळं होते. मग एखाद्या जातीवर मी बोलतो आहे की काय, एखाद्या धर्मावरच्या विरोधात बोलतो आहे की काय, ती भावनाच नसते. परंतु प्रश्न विचारणारा माणूस विवेकीच आहे आणि मी काय बोललो हे खरोखरच कळलेलं आहे. नमस्कार.